करायचं काय? खाली डोकं वरती पाय, वन विभागाचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय. याच माझ्या गरिबीचं त्यांच्याच घरातला माझ्या उपकरणाची मागणी करता लाटा वाटली पाहिजे फायर डिपार्टमेंटच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही सहन केलेलं आहे. ए आजोबा जो है इधर हटता नहीं हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात आदिवासींच्या लेकरांची शिकार होते. वन अधिकाऱ्यांनो या आदिवासी मातेचा हंबरडा ऐकला का? ए आजोबा जो है इधर हटता नहीं याला एकटा वन विभाग जबाबदार नाहीये, पुढारी आणि जंगलतोड नागरिक जबाबदार. बिबट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी वन कार्यालयावर मोर्चा. नंदुरबार आदिवासी बहुल जिल्हा सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत वसलेला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात असलेले जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, सातपुडा पर्वतातील झाडं नष्ट झाल्याने पर्वत टक्कल पडल्यासारखे वाटतात. वन्य प्राण्यांना वास्तव्य करण्यासाठी जंगल व भक्ष्य शिल्लक राहिले नसल्याने मानवी वस्तीकडे वाटचाल करू लागले आहे. पपई, ऊस, केळी अशा शेतात जाऊन आपले जंगल समजून वास्तव करणारे बिबटे मानवांवर व पशुधनांवर हल्ले करू लागले आहेत. याला निव्वळ वन विभाग जबाबदार आहे असं नाही. स्थानिक लोकप्रतिनिधी त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार असलेले जंगलतोड करणारे नागरिक आहेत. एका पिढीने तोडलेले जंगलतोड दुसऱ्या पिढीला त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे जंगल संवर्धन आणि जतन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. महिनाभरामध्ये नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या शिकारात एक वयोवृद्ध महिलासह 5 बालकांचा बळी गेला आहे. नुकत्याच रविवारी पहाटे घडलेल्या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. तळोदा तालुक्यातील पुनर्वसित झालेल्या कुटुंबातील रोजवा प्लॉट येथील रहिवासी अनुष्का जेलसिंग पाडवी 3 वर्षाच्या बालिकेवर बिबट्याने हल्ला चढवत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळेस आईने आरडाओरड केल्यामुळे बिबट्या तिला सोडून पसार झाला. अधिक रक्तस्राव झाल्यामुळे व मानेला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारादरम्यान बालिकेचा मृत्यू झाला. घडलेल्या घटनेनंतर वन विभागाच्या माध्यमातून बिबट्या पकडण्यासाठी या ठिकाणी पिंजरा पाठविण्यात आला होता. मात्र या पिंजऱ्यात शिकार ठेवण्यासाठी त्यांनी पीडित कुटुंबाकडून बकरीची मागणी केल्यामुळे संतप्त जमावाकडून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. तळोदा तालुक्यात बिबट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटना आक्रमक. नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून तळोदा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. महिनाभरात तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 4 मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, त्यासोबतच वन विभागाने योग्य त्या उपाययोजना करून बिबट्यांना मूळ अधिवासात परत पाठवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा. तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या परिवारांना लगेच आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी. या मागणीसाठी तळोदा येथे सामाजिक संघटनांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. वन विभागाच्या वतीने बिबट्यांच्या बंदोबस्तासंदर्भात योग्य उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे. आज रोजी विविध संघटनांचा मोर्चा वन विभाग कार्यालय येथे आलेला होता. तर त्या निवेदनात त्यांनी जे मागणी केलेली आहे त्याप्रमाणे आता वन विभागाकडून ठिकठिकाणी जो हे बिबट प्राणी आहे याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचसोबत आता लोकांमध्ये सुद्धा जनजागृती करून त्या हिंस्र प्राण्यापासून आपल्याला कशा पद्धतीनं बचाव करण्यात येईल याबाबतीत सुद्धा जनजागृतीचं काम करण्यात येणार आहे. आणि त्या बिबट जो आहे ह्या प्राण्याचा सुद्धा बंदोबस्त करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे. पुन्हा नंदुरबार जिल्ह्यात हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात आदिवासी महिलेच्या लेकरूचा बळी जाणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नंदुरबार.